प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, समरूप त्रिकोणांचे गुणधर्म आपल्याला इथे पाहायचे आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. समजा इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. तर हाच ट्रायंगल विचारात घेतला, आणखी एकदा विचारात घेतला तर तो ट्रायंगल त्याच्याशीच सिमिलर असेल. तर एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ, म्हणजेच प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशीच समरूप असतो, हे लक्षात घ्या. तर आता इथे डायग्राम न काढता आपण इथे साइन मध्ये लिहिणार आहोत. जी पहिली प्रॉपर्टी आहे तर ती पहा, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी, म्हणजेच एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ, प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशीच समरूप असतो. आणि विच प्रॉपर्टी इज नोन ॲज रिफ्लेक्सिव्हिटी. तर या गुणधर्मालाच परावर्तनता असे म्हणतात. नेक्स्ट आहे सेकंड, सिमेट्री. सिमेट्री सममितता. प्रॉपर्टी समजावून घ्या. हा, if triangle ABC similar triangle DF then तर triangle DEF similar triangle ABC means if first triangle is similar to second, then second triangle is similar to first. म्हणजेच जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो, आणि या गुणधर्मालाच सममितता असे म्हणतात. या प्रॉपर्टीलाच सिमेट्री प्रॉपर्टी असं म्हणतात. देन थर्ड, ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी मीन्स संक्रामकता. थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी मीन्स संक्रामकता. इफ ट्रायंगल एबीसी, इफ जर ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीएफ, जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ आणि त्रिकोण डीएफ समरूप त्रिकोण जीएचआय, देन तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण जीएचआय. पहा,
if triangle ABC similar triangle DF and triangle DF similar triangle GHI, then triangle ABC similar triangle GHI. Means if first triangle is similar to second and second triangle is similar to third, then first triangle is similar to third triangle. म्हणजेच जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ आणि त्रिकोण डीएफ समरूप त्रिकोण जीएचआय, तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण जीएचआय. म्हणजे जर एक त्रिकोण दुसऱ्याशी आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप असतो आणि या गुणधर्मालाच संक्रामकता गुणधर्म असे म्हणतात. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज ट्रान्झिटिव्हिटी. ओके, सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. हा, त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल, in triangle XYZ, angle Y is equal to 100 degree, angle Z is equal to 30 degree. In triangle LMN, angle M is equal to 100 degree, angle N is equal to 30 degree. Are triangle XYZ and triangle LMN similar? If yes, by which test? बघा, एक्झाम्पल मराठी मधून सुद्धा समजावून घ्या. तर त्रिकोण XYZ मध्ये कोण Y बरोबर 100 अंश, कोण Z बरोबर 30 अंश. त्रिकोण LMN मध्ये कोण M बरोबर 100 अंश, कोण N बरोबर 30 अंश. तर त्रिकोण XYZ आणि त्रिकोण LMN समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? ओके, डायग्राम पहा. तर लिहिताना पहा, इन ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल LMN, म्हणजेच त्रिकोण XYZ आणि त्रिकोण LMN मध्ये कोण Y बरोबर 100 अंश, कोण M बरोबर 100 अंश. म्हणजेच अँगल Y इज इक्वल टू 100 डिग्री, अँगल M इज इक्वल टू 100 डिग्री. देअरफॉर अँगल Y कॉन्ग्रुएंट अँगल M, म्हणजेच कोण Y एकरूप कोण M. अँगल Z इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल N इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर अँगल Z कॉन्ग्रुएंट अँगल N, म्हणजे तिथे कोण Z एकरूप कोण N आहे. आता इथे बोथ ट्रायंगल्स मध्ये या दोन्ही ट्रायंगल मध्ये इथे 2 अँगल्स आपण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट इथे लिहिलेले आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये 2 संगत कोण आपण एकरूप दाखवलेले आहेत. त्यामुळे अर्थातच हे दोन्ही त्रिकोण समरूप होणार आहेत, सिमिलर होणार आहेत बाय अँगल अँगल टेस्ट, म्हणजेच कोको कसोटीनुसार. ओके, हा, सेकंड एक्झाम्पल पहा. आर टू ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर अकॉर्डिंग टू द इंफॉर्मेशन गिवन? इफ यस, बाय विच टेस्ट? तर आकृतीमध्ये दाखवलेले 2 त्रिकोण समरूप आहेत का? तर आकृती तिथे माहिती दिलेली आहे, त्याच्या आधारे आपल्याला शोधायचं आहे समरूप आहेत का आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. तर असा प्रश्न आहे. हा, तर इथे आपल्याला किमती दिलेल्या आहेत. तर त्या पहा, इथे PM रेषाखंड PM ची लांबी दिलेली आहे 6 एकक इतकी, MN ची 10 एकक इतकी दिलेली आहे. इथे VU किंवा UV ची 3 दिलेली आहे आणि इथे VW ची 5 दिलेली आहे, 5 दिलेली आहे. तर इथे जर इथे पाहिलं तर हा अँगल कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. पहा, इथे अँगल जो आहे तो इथे अँगल कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. इथला M आणि इकडचा V हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. मग आता आपल्याला इथे
हे या दोन्ही करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत का पाहायला पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही संगत बाजू प्रमाणात आहेत की नाहीत, तर ते सुरुवातीला आपल्याला पाहायला पाहिजे. तर पहा आता इथे लिहिताना आन्सर कसं लिहायचं आहे. इन ट्रायंगल पीएमएन अँड ट्रायंगल UVW, त्रिकोण पीएमएन व त्रिकोण UVW मध्ये PM अपॉन UV इज इक्वल टू 6/3. आता इथे सोपं रूप दिलेलं आहे ते पहा. इथे 3 ने भागलेलं आहे. 3 दोन्ही 6 आणि इथे 3 एके 3. त्यामुळे 2/1 इथं आलेलं आहे सोपं रूप दिल्यानंतर. ओके, तर इथे सोपं रूप दिलेलं आहे आणि हे गुणोत्तर मिळालेलं आहे 2/1. तसंच पुढे पहा MN अपॉन VW इज इक्वल टू 10/5. इथे व्हॅल्यू लिहिलेले आहेत. इथे 5 ने डिवाइड केलेलं आहे. 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5. पहा इथे 5 2 10 आणि 5 1 5, म्हणजे इथे 2/1 मिळालं. याचाच अर्थ असा की ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत, रेशोज इक्वल आहेत. पहा म्हणजे या दोन्ही करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे. बघा हा इन्क्लुडेड अँगल जो आहे, अँगल M कॉन्ग्रुएंट अँगल P आहे, विच इज गिवन. तर हे दिलेलं आहे. ओके, अँड देअरफॉर ट्रायंगल PMN सिमिलर ट्रायंगल UVW. आणि इथे रिजन लिहायचं आहे साइड अँगल, साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, म्हणजेच समरूपतेची बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी. तर हे उत्तर लिहिताना आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं आहे. तर इथे लक्षात आलं पाहिजे, इथे ही बाजू पहा, इथे जी बाजू आहे ती ही बाजू या बाजूशी प्रमाणात आहे की नाही पाहायचं आहे. म्हणजे इथला हा रेशो घ्यायचा आहे. ओके, हा रेशो घ्यायचा आहे. नंतर हा रेशो घ्यायचा आहे, या साइडचा रेशो घ्यायचा आहे. हे दोन्ही रेशो इक्वल आले तर ह्या करस्पॉन्डिंग 2 साइड्स आहेत तर त्या इक्वल आहेत असं आपल्याला म्हणता येतील. म्हणजेच साइडचा रेशो इक्वल आहे, म्हणजेच त्या प्रपोर्शन मध्ये आहेत, म्हणजे त्या दोन संगत बाजूंचं गुणोत्तर समान आहे. ओके, तर हे अगोदर शोधावं लागेल आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे हे सांगावं लागेल. ओके, आणि मग इथे आपल्याला उत्तर लिहायचं. थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल, can we say that the two triangles in figure similar according to information given? If yes, by which test? म्हणजे इथे आकृतीमध्ये दिलेले जे त्रिकोण आहेत त्यांची माहिती दिलेली आहे आणि ते त्रिकोण त्या दिलेल्या माहितीनुसार समरूप आहेत की नाहीत तर ते आपल्याला इथे ओळखायचं आहे आणि कोणत्या कसोटीनुसार. त्याचं उत्तर लिहित असताना आपल्याला दिलेल्या माहितीचा विचार करावा लागेल आणि इथे माहिती दिलेली असताना कशी माहिती दिलेली आहे पहा. तर इथे XY ची लांबी दिलेली आहे, इकडे MN ची लांबी दिलेली आहे, इकडे YZ आणि NP. तर या बाजू प्रमाणात आहेत का पाहाव्या लागतील आणि प्रमाणात असतील तर त्यांनी समाविष्ट केलेला कोन पाहावा लागेल. हा कोन इथे नाही आहे पहा. इथला जो हा अँगल आहे हा अँगल कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं होतं, पण वेगळाच अँगल दिलेला आहे कॉन्ग्रुएंट, त्यामुळे ही टेस्ट होणार नाही. या टेस्ट नुसार टेस्ट मध्ये तो बसत नाही आणि त्याच्यामुळं कसोटी लागू होत नसल्यामुळं ते त्रिकोण एकरूप समरूप नाहीत. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर नाहीत. तर आन्सर लिहिताना आपण कसं लिहायचं आहे हे पहा, समजून घ्या.
ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल MNP, त्रिकोण XYZ आणि त्रिकोण MNP मध्ये सुरुवातीला रेशो पहा, XY अपॉन MN इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवल्या 14/21 आणि इथे सिम्प्लिफाय केलं 7 ने, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 2/3 मिळालेला आहे. सिमिलरली YZ अपॉन NP 20/30, 0 0 कॅन्सल झाले म्हणजे 10 ने डिवाइड केलं तर 2/3 मिळाले. पहा इथे YZ छेद NP 20/30, 10 ने भागलं दोन्ही ठिकाणी, 10 2 20, 10 3 30, 2/3 मिळालं. म्हणजेच हे बोथ रेशो इक्वल आले, दोन्ही गुणोत्तर समान आले. हे बरोबर आहे. इट इज गिवन दॅट अँगल झेड कॉन्ग्रुएंट अँगल पी. आणखीन इकडे आपल्याला हा अँगल इथे कॉन्ग्रुएंट दिलेला आहे, अँगल झेड अँड अँगल पी. बट angle Z and angle P are not included angles by sides which are in proportion. तर इथे आपल्याला ज्या संगत बाजू प्रमाणात आहेत तर त्यांनी समाविष्ट केलेला कोण इथे एकरूप दिलेला नाही, हे महत्वाचं लक्षात घ्या इथे. अँड देअरफॉर आपल्याला इथे आन्सर लिहिताना लक्षात आलं पाहिजे, देअरफॉर triangle XYZ and triangle MNP cannot be similar. तर ते सिमिलर नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्रिकोण XYZ आणि त्रिकोण MNP हे समरूप नाहीत.